माणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शक्ती प्रदर्शन। कुमारी मानसी भोगन व विलास नाईक उच्च शिक्षित असल्याने मतदारसंघाचा विकास निश्चित। माणगाव जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार कुमारी मानसी कल्लाप्पा भोगन व पंचायत समिती उमेदवार विलास दत्तात्रय नाईक यांच्या प्रचारार्थ माजी आमदार राजेश पाटील यांचे सुपुत्र निखिल पाटील माणगाव मानकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। रॅलीद्वारे प्रचार करून घरोघरी जाऊन घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचं मानसी भोगन व विलास नाईक यांनी आवाहन केले। या प्रचार फेरीवेळी निखिल पाटील म्हणाले, माजी आमदार राजेश पाटील यांनी केलेल्या विकास कामाच्या आधारावर माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। येथून पुढे कुमारी मानसी कल्लाप्पा भोगन व पंचायत समिती उमेदवार विलास नाईक हे दोघी उच्च शिक्षित असून माणगाव मतदारसंघाचा 100% कायापालट करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या प्रचार फेरीवेळी निखिल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगन, माजी सरपंच अनिता कल्लाप्पा भोगन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, महिला वर्ग, जिल्हा परिषद उमेदवार मानसी भोगन व पंचायत समिती उमेदवार विलास नाईक सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो, घड्याळ चिन्हाचा जय हो, घड्याळ चिन्हाचा जय हो। आज माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार मानसी कल्लाप्पा भोगन आणि पंचायत समितीचे उमेदवार मी स्वतः विलास नाईक आज माणगावच्या या प्रचार दौऱ्यादरम्यान मी प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं, त्याबद्दल त्यांना या माणगाव प्रचार दौऱ्यादरम्यान मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि या आज माणगावच्या प्रचारादरम्यान लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळता एक युवा उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार मानसी कल्लाप्पा भोगन आणि मी स्वतः विलास नाईक या दोघा उमेदवारांचा माणगाव गावचा प्रतिसाद बघता या युवा उमेदवारांची जी शाश्वत म्हणजे विकासाची जी त्यांची योजना आहे ती योजना निश्चितच या माणगाव गावच्या लोकांना पुढे एक वेगळी दिशा देणारा आहे। त्यामुळे आमच्या युवा उमेदवारांना माणगाव गावांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल निश्चितच हा आशीर्वाद मताच्या रूपाने आम्हाला निश्चितच मिळणार आणि याबद्दल कोणतीही असा आम्हाला आशावाद आहे आणि या आशीर्वाद निश्चितच या माणगाव गावचा मिळवून त्या माणगाव गावामध्ये एक वेगळी विकासाची संकल्पना आम्ही दोघं युवा उमेदवार भविष्यकाळामध्ये आणणार आहे। यामध्ये भविष्यकाळामध्ये विकासाची संकल्पना आणून वेगळं माणगाव, वेगळी माणगाव पंचायत समिती, वेगळा जिल्हा परिषद आणि वेगळा तालुका अशा पद्धतीची विकासाची संकल्पना युवा उमेदवाराच्या माध्यमातून एक विजन घेऊन आम्ही आलेलो आहे। निश्चितच आशीर्वाद मतरूपी आशीर्वाद म्हणून आम्ही विजयी होणार निश्चित आहे। यामुळे सर्व माणगाव गावचा मानकेश्वरप्रती मी विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो आणि मानकेश्वरच्या सर्व लोकांना मतदारांना आवाहन करतो की आम्हा दोघा उमेदवारांना विजयी करावा असं मी आवाहन करतो आहे।